हल हल लवी हल पेटीचं माईक थोडं शार्प ठेवा. ओके ओके.
नमस्कार धन्यवाद. रंगदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमतः नमन अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भक्तरसिकांच्या चरणी नतमस्तक होतो. आज परमपूज्य राहुल महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या सुदेव गुराळेश्वराच्या या भूमीमध्ये आज सिंधुदुर्गचा राजा, आज सन्माननीय माजी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टी निलेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आज हा सिंधुदुर्गचा राजा या ठिकाणी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी त्याचं आगमन झालेलं आहे. आजचा हा 13वा दिवस आणि या 13व्या दिवसानिमित्तानं श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करतो. आज या ठिकाणी तिरंगी भजनाचा रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीचा कार्यक्रम आयोजित करून मी व स्वतः श्री समीर रामानंद लिंग रघुनाथ प्रसादी भजन मंडळ गाव कोकण तालुका कुडाळ मला पकवान करता येते, ओंकार तुकांडे तबला करता येते, भावेश लाड आणि माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे प्रथमतः या ठिकाणी त्यांचं सुस्वर भजन झालं ते सुप्रसिद्ध भजन बुवा आदरणीय श्रीधरजी कुंडलेकर बुवा त्यांचे शिष्य सत्यजित दत्ताराम जोई यांना पकवान सत्कारताय ते अक्षय मिस्त्री आणि माधुरी भाडी त्यांचं भजन मंडळ. त्याप्रमाणे तृतीय क्रमांकावरती ज्यांचं भजन सादरीकरण होणार आहे ते सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय भालचंद्र पिळुसकर बुवा यांचे छोटे शिष्य सन्माननीय बुवा गिरीजी वागदेकर तुंगो कमला प्रासादिक भजन मंडळ शेळपी आणि त्यांना भगवानचा माफ करा भगवान सरकार सचिन राणे आणि तबला सरकार ते अजित मार्गे आणि त्यांचं भजन मंडळ त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला जोडद्वारे संपर्क केला जे नेहमीच पडद्यामागचे कलाकार असे जाणवले जातात पण ते खरोखर पडद्यामागचे कलाकार नसून एक रंगमंचावर एक कलावंत असे सन्माननीय राजेशजी महाडेश्वर यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उद्योजक ज्यांचा आज 43वा वाढदिवस आहे ते सन्माननीय सिद्धेजी शिरसाट यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाचे निमित्तानं आमचे मित्र संजयजी गरजकर मालवणकर बुवा त्याचप्रमाणे प्राध्यापक वैभवजी खानोलकर भजनप्रेमी नंदुकाका त्याचप्रमाणे पकवा चालक अक्षयजी महाडिक त्याचप्रमाणे सावंतवाडीवरून सन्माननीय आमचे मित्र सुधाकरजी राणे त्याचप्रमाणे सिंधुदुर्गाचे नामवंत निवेदक कमेंटेटर यामध्ये सन्माननीय राजाजी सामंत त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला असणारे आणि आज त्यांनी या ठिकाणी निवेदन केलं ते बाजाजी चौधरी त्याचप्रमाणे आमचे मित्र समीर राणे बुवा त्याचप्रमाणे अभिषेक बुवांचे भजन मंडळ त्याचप्रमाणे आमचे सहकारी विश्वाजी नाईक त्याचप्रमाणे महेशजी आळसेकर आमचे मित्र प्रमोदजी पवार त्याचप्रमाणे शरदजी पांढरेकर त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजन बुवा या ठिकाणी संजयजी गावडे बुवा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे करलकर आमचे दुसरे मित्र संजयजी करलकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख आभार व्यक्त करून लोकराजा कैलासवासी सुधीरजी कलिंगत कैलासवासी शांती कलिंगत यांचे विनम्र विनम्र अभिवादन करून अवघ्या जगताचा आराध्यदेव श्री गणपती गजाननाच्या चरणातून नतमस्तक होतो. विद्येचा आराध्यदेव सरस्वती मातेच्या चरणातून नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक करून माझे नामदेव श्री रघुनाथाच्या चरणातून नतमस्तक होतो. गुराळेश्वराचे कृपा आशीर्वाद आणि सर्व कार्यवाला नमस्कार करून आणि
धन्यवाद. काय भजन रसिक बराच गर्दी जमलेली आहे. आज 4 ते 5 वर्षानंतर माझ्या जोडीला संतोष जोईल बोय 5 वर्षानंतर मी वर्ष लक्षात ठेवली नव्हती, पण त्या गुलामाच्या लक्षात आलं. एकदा जोरदार जोईल बोयांसाठी टाळ्यामध्ये. काय तुम्ही बक्षीस म्हणून पैसे देऊ नका, तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद ही समीर कदमची जाहिरात, बाकी काय नाही. म्हणून टाळी वाजव, बाकी काय नका. काय संतोष काय म्हणतोस? सुरुवातच केली अरे येळ कमी आपल्याकडे. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. मनोरंजन नक्की होणार, कारण जोडीचा अफलातून आहे. जोईल बॉय मनोरंजनाचे बादशाह आहेत, कारण 5 वर्षानंतर पहिल्यांदाच आहे. त्याच्यामुळे व्हायचं जर लोकांका पहिला होता तसा ते उभा. आता हे काय तुमच्या जोडी 1-2 वर्षांना असतात. तुम्हाला वाघ म्हणाले, वाघ. अरे पण वाघ कसले ढाण्या वाघ, आणि ह्याच वाघांका बसवले 5 वर्षात. लक्षात ठेवा. कळला? हा काय बुवा, हळूहळू सुरुवात करूया. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. साग पाणी ध सानी धप ग पाणी धप गरी आरंभी वनी. या ठिकाणी शरद सावंत बुवा, त्याचप्रमाणे राहुल बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. बरेचसे भजनी बुवा या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सगळ्या जणांची नावं घेत नाही, कारण कोण गर्दीमध्ये आहेत, कोण कुठे कुठे बसून भजनाचा आस्वाद घेत आहे. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार, धन्यवाद. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. त्याच्या कृपेचा मजला झाला. योगी अंतरीचा गुरुराज आला. तैसा मज बोध केला. सर्व कसावी
ग्रामदेवता श्रीलिंग रवळनाथ, श्री बेताळ मुंजेश्वर, शंभुरामेश्वर, देव गांगेश्वर, वराटेश्वर, गणपती भवनाई भवानी पितृ नमस्कार या ठिकाणी दादा श्री बुवा समीर कदम यांस सन्माननीय समीर राणे गुंदे यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे गेली 45 वर्ष भजन क्षेत्रामध्ये अष्टपैलू कामगिरी करणारे उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्कृष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट तबला वादक सन्माननीय श्री जयदीप पाटील यांच्याकडून याच श्री समीर राणे कुंदे यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे स्वीकार करतोय. आज खरोखर आमचं भाग्य आहे की जुन्या जाणत्या बुवांचे भजनामध्ये पखवाज वाजवून आज चकविसात करतायत आम्हाला असे जयदीपजी पाटील. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. धन्यवाद बुवा. सुंदर भजनाची सुरुवात केला, त्यात काय वाद नाही. काय 4-5 वर्ष जरी जवळ नसला तरी जे आहे ते आहे. कारण काय आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ज्याच्या ममत्व असेल ना तर जीवनाला खरं अर्थ. काय बरोबर की ना? काय जोडीवाले टेन्शन नाही घ्यायचा. हा तुम्ही मी वाग नाही, जे वागाल का घाबरले ते पळा, ते का माहिता. काय सांगता दोनों बाजू दुसरे चष्मे वाले. लाव ना करा, लाव चष्मो काढते, लाव आहे त्यांचा विषयच नाही. ते बिचारे माझ्या नंतर ते मला काय बोललेच नाही. ह्यो सांगता दोनों बाजू दुसरे चष्मे वाले आणि मध्ये ह्या बावला तुला कधी गावला ना असं वळून काढून चला. त्या दिवशी मला फोन केल्या समीर कदा बुवा, म्हटलं काय झाला? म्हणता प्रॉब्लेम. म्हटलं झाला काय? म्हणता जवळचं दिसत नाही. तुम्ही सांगले म्हटलं चष्मो लावल्या. चष्मो लावल्यावर म्हणता परत फोन केला बुवा चष्मो लावलोय. म्हटलं आता काय झाला? म्हटलं चष्मो लावल्यावर शेजारी म्हणता तुम्ही चष्मे चांगले दिसत नाही. मग म्हटलं चष्मो काढ. म्हणता मी ढीक चष्मो काढलोय. चष्मो काढल्यावर भरली शेजारी दिसत नाही. कशीची परिस्थिती त्या बिचाऱ्यांचं काही विषय. तुम्ही जोपर्यंत मागा बोलत नाही तोपर्यंत मी तुमच्या अंगाला येणार. माझ्या अंगारीला आम्ही माझा बाऊला काय हातात दाखवला. आणि शरीराची परिस्थिती माझी अशी झाली, मागच्या वर्षी बघलं 5 वर्ष अगोदर दुसरं काय लक्ष टाकलेलं कारण तुझे शाप लागले माझ्या. 5 वर्षात वाढत नाही गेली होती. काल बोला पॉइंटच देतो काय तर होऊन जाऊ. मग काही याक वाईट वाटत. तुमची सुरुवात पण नाही पण तुमका विचारल्याने 5 टाइम दिल्याने सुपारी काढू गेलंस काय काजी काढू गेलं. आता तुम्ही सांगायचं माका वाईट वाटला आयुष्यात सांगा बरोबर. विचार साधं माणूस दिसलो म्हणून काय बोलायचा सुपारी काढू. एखाद्याच्या धंद्यावर कशाला जायचा. माझ्या शरीर एष्टीवर गेला ठीक आहे ना, पण शरीर एष्टीवरती काय नसतं. ज्याची मूर्ती लहान त्याची कीर्ती लहान. लक्षात दिला.
आज निलेश जी राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गचा राजा या ठिकाणी आपल्याला कुडाळवासियांना किंवा सिंधुदुर्गवासियांना इथं दिसतोय. कारण लालबागच्या राजाची सेम प्रतिकृती कोणी आणून दिली आपल्याला इथे? निलेशजी राणे साहेब. ह्या सांग ना सन्माननीय सिद्धीजी शिरसाट साहेब यांचा आज वाढदिवस. एखादा गाणं म्हणा बोलतो पण नाही 500 येतात का वाट बघता. पण त्यांच्यासाठी मी सुरुवातीला गाणं म्हणतो. बार बार दिले आए बार बार दिले गए तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. सिद्धीजी शिरसाट यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. एकदा जोरदार साहेबांसाठी टाळ्या होते. या ठिकाणी सिद्धेश शिरसाट यांच्याकडनं माझ्यासाठी 501 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आलेलं आहे. या मागान नाही घेतलंय आधीच सांगतो. त्याचप्रमाणे भालचंद्र महाराज भजन मंडळ कणकवली बुवाश्री आमचे मित्र मालवणकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. रंगमंचावरती जागा कमी आहे पण त्यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे. स्वीकार करतो. आभार मातेने भगवंताचं नाम. सन्माननीय सुनीलजी रुमडे यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे. स्वीकार करतो. आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद.
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
ग